हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण. तर हा आहे आपला नवीन व्हिडिओ. आणि जसं की आमच्या अन्वीने एका शॉर्ट्समध्ये सांगितलं होतं की तुम्ही रात्री एक सरप्राईज आहे आणि तुम्ही बर्ड व्हॅली पाहणार आहात. तर जसं की अन्वीने सांगितलं होतं त्याप्रमाणे मी, अन्वी, आमच्या आई, अण्णा आणि मिस्टर दिघे आम्ही सर्वजण आलेलो बर्ड व्हॅली येथे. तर बर्ड व्हॅलीमध्ये काय ओकेजन आहे आज, तर आपण लास्ट टाईम आलतो की अन्वीनं दिवाळीमध्ये ना किल्ल्यांच्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं आणि तिला माननीय राहुलदादा कलाटे यांच्या हस्ते पारितोषिक मिळालेलं. आणि अन्वीप्रमाणे मीही घेतलं होतं, भव्य रांगोळी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. तर नंबर काही माझा आलेला नाही, परंतु त्यांनी जे सहभागी स्पर्धक असतात त्यांच्यासाठी गिफ्ट ठेवलेले आणि त्यांच्यासाठी त्यांनी छोटासा सन्मान ठेवलेला. तर त्यासाठी मी या प्रोग्रामला मला निमंत्रण होतं आणि मी आलेले. तर त्याच्यासाठी मग त्यांचा आज ते बक्षीस वितरण सोहळा होता, तर त्यासाठी त्यांनी आम्हाला बोलवलेलं आणि मग आम्ही सर्व फॅमिली त्या निमित्ताने आलेलो. तर अशा प्रकारे बर्ड व्हॅलीमध्ये तो प्रोग्राम त्यांनी आयोजित केलेला. तर ह्यावेळेस त्यांनी असे प्रमुख पाहुणे वगैरे बोलवले होते आणि खूप सुंदर असा कार्यक्रम चालू होता आणि खूप छान छान गेम्स वगैरे होत्या आणि छान सगळं काही कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला. तर हे पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक आहेत माननीय राहुलदादा कलाटे, जनसेवक म्हणून ते ओळखले जातात. आणि अशा प्रकारे आमच्या जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये ते आहेत. तर मग ते असे वेगवेगळे प्रोग्राम्स आयोजित करतात आणि मग त्यामध्ये स्पर्धकांना उत्तेजित करण्यासाठी ते असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. त्यांच्यासाठी बक्षीस जेवण वगैरे ठेवतात. तर जेवणही खूप छान होते यावेळी. अन्वीच्या किल्ल्यांच्या बक्षीस वितरणाच्या वेळेसही खूप छान जेवण वगैरे होतं आणि ह्यावेळेसही खूप छान जेवण होतं. प्रमुख पाहुणे जे होते ते आजच्या सोहळ्याला होते अंजलीताई महाराज गुरव आणि त्यांनी खूप छान प्रवचन दिलेलं आहे. प्रवचन म्हणण्यापेक्षा थोडक्यात त्यांनी त्यांचं जे काही बोल होते ते त्यांनी आपल्याला ऐकवलेले आहेत. ते मी माझ्या शॉर्ट्समध्ये अपलोड केलेले आहेत. कृपा करून तुम्ही जाऊन ते ऐका. खरंच तुम्हाला खूप सुंदर असे छान वाटेल. आणि आमच्या अन्वी तर खूप एक्सायटेड होती, का तर तिनं नवीन मॉलमधून ड्रेस घेतलेला आणि तिला तो घालायचा होता. आणि मग अशा प्रकारे ती घालून मग बसली होती. परंतु त्या दिवशी होती संकष्टी चतुर्थी आणि बऱ्याच जणांचे होते चतुर्थी. मग ती चतुर्थी 7:45ला होती. मग तोपर्यंत अन्वीला बसावं लागलं होतं, का तर अन्वीचं जेवायचं टायमिंग आहे 8:15 वाजता. पण मग त्या दिवशी झालं होता 9:15. मग ती थोडीशी कंटाळली होती, पण काही हरकत नाही, का तर कार्यक्रम खूपच सुंदर झाला. खूप छान असा कार्यक्रम झाला आणि मला खूप छान असं चांदीचं नाणं त्याच्यामध्ये फ्रेम असते, ती फ्रेम, सर्टिफिकेट वगैरे गिफ्ट मिळालं. मला खूप आनंद झाला, अतिशय आनंद झाला. आमच्या मिस्टर दिघेंना, घरातल्या सर्वांना अतिशय आनंद झाला. आम्ही सर्वांनी फोटो सेशन केलं आणि अशा प्रकारे मग हा बक्षीस वितरणाचा प्रोग्राम पार पडला. तर तुम्हाला कसा वाटला हा कार्यक्रम एकंदरीत पाहून? पहा, खूप सुंदर असा प्रोग्राम होत होता आणि त्यांनी बर्ड व्हॅलीमध्ये हा प्रोग्राम आयोजित केलेला. प्रमुख पाहुण्यांची एंट्री काही अजून झालेली नव्हती आणि मग आता प्रमुख पाहुण्यांची एंट्री होत होती, त्यासाठी सगळेजण वाट पाहत होते. तोपर्यंत मग बऱ्याचशा गेम वगैरे खेळत होते, आपलं मनोगत लोक व्यक्त करत होते. आणि मग अशा प्रकारे कार्यक्रम पार पडत असतानाच प्रमुख पाहुणे यांचं आगमन झालं की अंजलीताई गुरव महाराज यांचं, राहुल कलाटे आणि अजून बरेच जण होते अतिथी. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे, तुम्हाला दिसत आहे. आणि मग त्यांच्या हस्तेच मग ह्यांचं दीप प्रज्वलन वगैरे झालं आणि त्यानंतर मग झाला सुरू बक्षीस वितरणाचा कार्यक्रम. परंतु त्याच्या आधी मग बऱ्याच जणांनी आपले मनोगत व्यक्त केले. ऐकायलाही खूप छान वाटत होते मनोगत, नाहीतर इतर वेळेस असं बोर होतं, पण अजिबात बोरिंग वगैरे नव्हते. खूप छान आपापले मनोगत सगळ्यांनी व्यक्त केले आणि खूप छान वाटत होता ऐकायला. म्हणजे आमचा एकंदरीत जो रविवार आहे तो खूप छान व्यतीत झाला. आणि अशा प्रकारे मग हे पहा, मी थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवते की अतिथी आल्यानंतर कसं दीप प्रज्वलन वगैरे झालं, कार्यक्रम कशा प्रकारे पार पडला याचे थोडे थोडे झलक मी शॉर्ट्स काढले होते. आणि मग तुम्हाला मी दाखवते, त्याच्याप्रमाणे मी दाखवते. व्हिडिओ शूटिंग वगैरे, कॅमेराज वगैरे सगळं काही होतं. आणि मला जे बक्षीस मिळालं त्याचा अजून फोटो काही आलेला नाही आहे, पण आल्यानंतर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि अशा प्रकारे मग झाला अन्वीचाही किल्ल्यांच्या पारितोषिकाचा मी व्हिडिओ काही टाकला नाही, परंतु खूप छान तिचाही किल्ला स्पर्धा होता, त्याचाही कार्यक्रम सेम याच हॉलमध्ये झालेला आणि तोही खूप छान प्रकारे पार पडला होता. त्यावेळेस अन्वीला जे
बक्षीस देण्यात आलं होतं ते होते योग योगेश्वर शंकर मालिकेतील जे बालकलाकार आहे आरुष बेडेकर यांच्या हस्ते अन्वीला बक्षीस देण्यात आलेलं. आणि ह्या ताई होत्या, हे महाराज होते, हे आपलं मनोगत व्यक्त करत होत्या आणि त्यांचं खरंच मला खूप मनाला भावणारं असं त्यांचे बोल होते. ते मी शॉर्ट्समध्ये टाकलेले आहेत, तुम्ही नक्की जाऊन तो पहा. आपण पांडुरंगांचे देवांचे वगैरे स्टेटस टाकतो, तर हे पण त्यांच्याबद्दलच देवांबद्दलच खूप छान त्यांनी ऐकवलं. रामकृष्ण हरी आपण का बोलायचं असतं हेही त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी भाषण केलेलं आहे. ते मी माझ्या शॉर्ट्समध्ये काय बोलले ते टाकलेलं आहे. आत्ता मी व्हॉइस ओव्हर दिलेला आहे का तर आजूबाजूला आपल्या लहान मुलं वगैरे असतात, मग त्यांचा थोडासा गोंगाट असतो, मग तुम्हाला ते क्लिअर ऐकू येणार नाही अशा ह्याच्यामध्ये 2-2 व्हॉइस, म्हणून मी तो सेपरेट शॉर्ट टाकलेला आहे. तुम्ही नक्की जाऊन तो ऐका. आणि आपले याच्याशी रिलेटेड असे आहेत काही काही शॉर्ट्स, ते पण तुम्ही नक्की पहा. आणि हे पाहून झाल्यानंतर आमच्या शॉर्ट्समध्ये जावा, यूट्यूब व्लॉग पहा. आता हा जो व्लॉग आहे, आता अजून ताई महाराज भाषण करत आहेत. आणि त्याच्यानंतर मी एक मॉलचा पण व्हिडिओ टाकलेला आहे की मॉलमध्ये आपण सर्वसाधारण कशी शॉपिंग करू शकतो, आपल्या खिशाला परवडेल अशी शॉपिंग आपण कशी करू शकतो, याचाही फुल व्हिडिओ मी टाकलेला आहे, शॉर्ट्समध्ये टाकलेला आहे. प्लीज जाऊन लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. आता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले आहेत, खूप जास्त सबस्क्रायबर वाढलेले आहेत. ते कसे सबस्क्रायबर वाढवायचे याचाही मी लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल, जेणेकरून तुम्हालाही तुमचे सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूज वाढण्यासाठी मदत होईल. आणि आपण अशी छोटी मोठी मदत सगळ्यांनाच करत असतो, त्यातूनच तर आपली प्रगती होत असते. आपण दुसऱ्यांना मदत नाही केली तर दुसरे आपल्याला करत नाही, त्याच्यानी आपली प्रगती थांबते आणि दुसऱ्यांची प्रगती थांबते. त्याच्यामुळे जसं काही सांगतात की एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हा भाव मनात ठेवून सगळ्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. आणि हेच ते ताई जे महाराज होत्या अंजलीताई, त्या सांगत होत्या, अंजलीताई महाराज ज्या होत्या त्या हेच गोष्ट सांगत होते सर्वांना की सर्वांनी एकमेकांना अशी मदत केली पाहिजे. आणि मग त्यांनी आमच्या सगळ्यांकडून एक भजन अभंग म्हणून घेतला, ज्याने खूप जास्त एनर्जी आली सगळ्यांमध्ये आणि जो थकवा होता त्या सगळ्यांमध्ये आलेला तो निघून गेला. आणि खूप सुंदर असं त्यांनी भाषण केलेलं. त्याचप्रमाणे असा हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अशा प्रकारे पार पडला. आता पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पैठणीचे वगैरे खेळ आयोजित केले जात आहेत, तर त्याच्यामध्येही मजा येते. तुम्ही जाता का नाही, तुम्ही अटेंड करता की नाही असे प्रोग्राम, नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. आणि मी खूप जास्त बकवास केली आहे, बडबड केली आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर इग्नोर करा, पण हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि इथे ज्यांना ज्यांना बक्षीस मिळाले होते ना, ज्यांना प्रथम क्रमांक मिळाला तर रांगोळी स्पर्धेमध्ये, त्यांनी तर सांगितलं, त्या ताईंनी सांगितलं, त्यांनी 12 तास रांगोळी काढली होती. चॅट जीपीटीवरून त्यांनी ती रांगोळी कस्टमाइज केलेली आणि त्यांनी काढली होती. माझा स्टॅमिना एवढा नव्हता, ॲक्च्युली आमची रांगोळी होती ती काढली होती मिस्टर दिघेंनी, परंतु जी साईडची रांगोळी असते ती मी काढली होती, म्हणून मी त्याचे फोटोज शेअर केले ते. आणि त्याच्यामुळे रांगोळी स्पर्धेमध्ये माझा काही म्हणजे मला बक्षीस मिळण्याची मला अजिबात अपेक्षा नव्हतीच बिलकुलच, का तर ती रांगोळी काय एवढी पण काही खास नव्हती. पण आपल्यासाठी दिवाळीची प्रत्येक रांगोळी खासच असते, पण स्पर्धेसाठी ती काय रांगोळी एवढी खास नव्हती. पण तरीही त्यांनी आपली रांगोळी लाईक केली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आणि अशा प्रकारे पार पडला मग बक्षीस वितरणाचा समारंभ. हे पहा, मी, आमच्या आई आणि आम्ही सगळेजण अशा प्रकारे बक्षीस घेत आहोत. खूप छान प्रकारे हा प्रोग्राम पार पडला आणि मी खूप साधी सिंपल गेलती, पण ठीक आहे, अशा प्रकारे कार्यक्रम पार पडला. धन्यवाद.